UGC नेट शेट JRF विद्यार्थ्यांना नमस्कार। आजच्या क्लासमध्ये आपण UGC नेट पेपर नंबर 2 मराठी 29/8/2024 मध्ये जी रिसेंटली परीक्षा झालेली आहे त्याचा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करत आलेलो आहोत। आजची जी क्लास आहे ती पार्ट 4 आहे। याच्या आधी 1 2 3 या सिरियल प्रमाणे क्लासेस झालेले आहेत। त्या क्लासेस जर तुम्ही अटेंड केल्या नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। आजच्या क्लासमध्ये आपण राहिलेले जे प्रश्न आहेत ते सॉल्व करणार आहोत। तर चला आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी जो प्रश्न विचारला गेला आहे तो आहे 1 to 6। ऊसतोड कामगारांच्या दुःखांचा आलेख मांडणाऱ्या कादंबऱ्या व त्यांचे लेखक कोण? ए आहे बाग केसकर, बी आहे कुणाच्या खांद्यावर, सी आहे सरदार जाधव, डी आहे कोयता आणि ई आहे साखर पेरणी। म्हणून 126 चं करेक्ट आन्सर असेल सर्वात आधी येईल ए बाग केसकर, सेकंड येईल बी कुणाच्या खांद्यावर, थर्ड येईल सी सरदार जाधव आणि फोर्थ येईल डी कोयता। म्हणून क्वेश्चन नंबर 126 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4 ए बी सी आणि डी। नाउ क्वेश्चन नंबर 127। प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिलेले असतात। चारापैकी जो अचूक पर्याय असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा असतो। 127 मध्ये विचारलेला आहे वडीव कथा संग्रहातील भूल या कथेत बैलगाडीतून आपल्या मरणासह दादाला बघायला निघालेला सिद्धा गडद अंधारामुळे वाट चुकून टाकवडे गावाऐवजी कोणत्या गावाच्या हद्दीत आपल्या कुटुंबासह येऊन पोहोचतो? 4 ऑप्शन दिलेले आहेत। फर्स्ट विचारलेला आहे 32 शिराळा, सेकंड आहे तिरदाड आणि थर्ड आहे रुई, फोर्थ आहे टाकळी। म्हणून 127 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 रुई। नाउ क्वेश्चन नंबर 128। ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे वाङ्मय इतिहास लेखनात वस्तुनिष्ठता, सर्वसमावेशकता, अध्यायपणा, अचूकता, विश्लेषणातील तटस्फूर्ती, प्रतिपादनातील काटेकोरपणा, संज्ञा संकल्पना इत्यादींनी युक्त भाषाशैली असायला हवी असा आग्रह कोणी धरला? 4 ऑप्शन आहेत। सर्वात आधी फर्स्ट दिलेला आहे वसंत आबाजी ढाके, सेकंड आहे द दी पुंडे, थर्ड आहे राग जाधव आणि फोर्थ आहे गोम कुलकर्णी। म्हणून 128 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 राग जाधव। नाउ क्वेश्चन नंबर 129। ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे फाक काव्य विविध संस्कार विधीत पुढीलपैकी कोणते विधी समाविष्ट होतात? 5 ऑप्शन दिलेला आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहे। चारापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे। म्हणून ए मध्ये विचारलेलं आहे मंडाळे तलांडे पेंदोर, बी मध्ये आकाडी भीमाल पेरसापेन, सी आहे मेसराम पेदाम, डी मध्ये आहे कुर्नास फडापेन कारून, ई मध्ये आहे हल्ला कोरीमाड सोबनी शट्टा नुम कोटमाड। म्हणून सर्वात आधी येईल आकाडी भीमाल पेरसापेन बी, सेकंड येईल डी कुर्नास फडापेन कारून
आणि थर्ड येईल ई हलाकोरीमाड सोबनी सट्टा नुम कोटमाड. म्हणून 129चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड बी, डी आणि ई. नाव क्वेश्चन नंबर 130. मध्ये विचारलं गेलेलं आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात आणि त्याने घराचे दार ओलांडले यातील क्रियापदाचे प्रकार सांगा. 4 ऑप्शन आहे, चारापैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि वरती 5 ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यापैकी कोणते तरी 2 असतील ते अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. सर्वात आधी विचारलेला आहे ए आहे द्विकर्म क्रियापद, बी आहे उभयविध क्रियापद, सी आहे अकर्म क्रियापद, डी आहे समकर्म क्रियापद आणि ई आहे धातुसाधित क्रियापद. तर सर्वात आधी येईल द्विकर्म क्रियापद आणि सेकंड येईल बी उभयविध क्रियापद. म्हणून क्वेश्चन नंबर 30चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर थर्ड बी आणि ए, म्हणजे ए आणि बी. न क्वेश्चन नंबर 131. मध्ये विचारलेलं आहे, संत तुकाराम यांच्या शिष्य प्रभावडीत कोणाचा अंतभाव होतो. 5 ऑप्शन दिलेला आहे वरती आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. चारापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ई मध्ये आहे निकोबाराय पिंपडेनकर, सेकंड बी आहे रामेश्वर भट वाघोलीकर, सी आहे भीमस्वामी, फोर्थ आहे डी अंतोमोनी आणि ई आहे गंगाराम मवाड. म्हणून सर्वात आधी येईल ए निकोबाराय पिंपडेनकर, सेकंड बी येईल रामेश्वर भट वाघोलीकर आणि थर्ड येईल ई गंगाराम मवाड. म्हणून क्वेश्चन नंबर 131चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर थर्ड ए, बी आणि ई. नाव क्वेश्चन नंबर 132. 132 मध्ये विचारलेलं आहे, लेनबर्ग व चास्मिकी यांच्यासारखे अमेरिकन संरचनावादी यांची मते विचारलेली आहेत. 5 मते दिलेली आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर सर्वात आधी दिलेला आहे भाषिक संरचनेचे ज्ञान करून घेण्याची क्षमता माणसात उपजत असते. सेकंड बी आहे भाषा शिकण्याचे सामर्थ्य अनुवांशिक रीतीने संक्रमित होत असते. थर्ड आहे सी भाषेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिची निर्मितीशीलता. आणि फोर्थ आहे डी भाषा शिकवण्याची आधी व्याकरण शिकावे लागते. आणि फोर्थ आहे ई भाषेची नेमव्यवस्था ध्यानात घेणे सुलभ नसते. म्हणून ह्याचं आन्सर सर्वात आधी येईल फर्स्ट ए भाषिक संरचनेचे ज्ञान करून घेण्याची क्षमता माणसात उपजत असते. सेकंड येईल बी भाषा शिकण्याचे सामर्थ्य अनुवांशिक रीतीने संक्रमित होत असते. त्याच्यानंतर थर्ड येईल सी भाषेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिची निर्मितीशीलता. म्हणून 132चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड ए, बी आणि सी. नाव क्वेश्चन नंबर 133. हा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. जोड्या जुळवायच्या आहेत. म्हणून ए, बी, सी आणि डी 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारापैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून फर्स्ट दिलेला आहे ए राची ढेरे, त्यांचं येईल संत साहित्य आणि लोकसाहित्य. बी आहे श्री र कुलकर्णी, त्यांचे येईल संत साहित्य आणि रचनाबद्ध.
त्याच्यानंतर सी दिलेला आहे र रा गोवासी, त्यांच्या येईल फर्स्ट संत साहित्य आणि संप्रदाय, आणि डी दिलेला आहे सदानंद मोरे. सदानंद मोरेंचे येईल सेकंड संत साहित्य आणि परिस्थिती वाचन. म्हणून क्वेश्चन नंबर 133 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 134. ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे कोणत्या लिपीत कोणत्याही भाषेतील सर्व उच्चारणाचे प्रतिलेखन करण्याची अधिकाधिक सोय केलेली असते. फर्स्ट मध्ये आहे IPM, सेकंड आहे मेडारिन, थर्ड आहे देवनागरी आणि फोर्थ आहे लिप्स. म्हणून 134 चं करेक्ट आन्सर असेल IPM. नाउ क्वेश्चन नंबर 134-5. मध्ये विचारलेलं आहे सुंदरा मनामध्ये भरली ह्या लावणीच्या जनकाने लिहिलेल्या अन्य एका लावणीत प्रथम चरण नंदात्मज मंद मंद याही असा आहे. त्या लावणीत हे आहे बलरामास नायिका संयम बाळगण्यास सांगते. सेकंड बी आहे कृष्ण नायिकेस सावधपणाचा इशारा देतो. सी आहे पहिला चरण संस्कृत भाषेत तर दुसरा कोकणीत आहे. डी आहे एक चरण संस्कृत भाषेत आणि दुसरा मराठीत आहे. ई आहे नायिका कृष्णास सावधपणाचा इशारा देते. म्हणून 135 मध्ये करेक्ट आन्सर असेल सर्वात आधी येईल डी एक चरण संस्कृत भाषेत आणि दुसरा मराठी भाषेत आहे. सेकंड असेल ई नायिका कृष्णास सावधपणाचा इशारा देते. म्हणून क्वेश्चन नंबर 135 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड डी आणि ई. नाउ क्वेश्चन नंबर 136. गावा हस्ती आला तिथं जात्यात हस्ती पाहो गेले. एके पाहो देखिला एके सोंड देखिली एके पाठ देखिली एके पोट देखिले. या लोककथेचे संकलन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे सूत्रपाठ, सेकंड आहे दृष्टांतपाठ, थर्ड आहे पूजावसर आणि 4 आहे पंचतंत्र. म्हणून 136 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड दृष्टांत पाठ. नाउ क्वेश्चन नंबर 137. ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे दिल्ली मला मान्य थोरवी तुझी, तू यज्ञाचा घोडा जसा, जो आवडेल तो तुझा मालक. ही राजकीय सत्यांचे चित्रण करणारी आदिवासी कविता कोणाची आहे? 1 आहे सुभाष आडे, 2 आहे प्रभू राजगडकर, 3 आहे विठ्ठल दुर्वे आणि 4 आहे संगजा मेश्राम. म्हणून 137 चं करेक्ट आन्सर असेल प्रभू राजगडकर. ना क्वेश्चन नंबर 138. ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे खालील आत्मचरित्र आणि आत्मचरित्रात चित्रित झालेले क्षेत्र यांच्या योग्य जोड्या जोडवा. सूची 1 आहे आणि सूची 2 आहेत. प्रत्येक सूचीमध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 पैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मॅचिंगचा क्वेश्चन आहे.
ए मध्ये विचारलेलं आहे अशीच एकाची गोष्ट, त्याचं येईल थर्ड. कला क्षेत्रातील व्यक्तींची आत्मचरित्रे, चरित्र. सेकंड आहे बी निशिगंध. निशिगंध येईल ऑप्शन नंबर 1 स्वतंत्र लढ्यातील अनुभव कथन. सी मध्ये दिलेला आहे दुधाची घागर, त्याचे येईल लेखकांचे आत्मचरित्र. आणि डी दिलेला आहे अशी ही बिकट वाटचे येईल सेकंड वार्ताहराचे आत्मचरित्र. म्हणून क्वेश्चन नंबर 138 चा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. न क्वेश्चन नंबर 139. ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे आत 3 दगडांची चूल, चुलीवर संसाराचा पसारा, एक भलं मोठं वाडगं, खाण्याकरिता एक परोड, हे वर्णन कोणत्या कलाकृतीतील आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे बनगरवाडी, सेकंड आहे 3 दगडांची चूल, आणि थर्ड आहे आयदान, फोर्थ आहे जिनं आमचं. म्हणून 139 चा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4 जिनं आमचं. नाउ क्वेश्चन नंबर 140. ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे तोलानिक साहित्य अभ्यासावरील ग्रंथांच्या प्रकाशनानुसार कलानुक्रम लावा. म्हणून ह्याच्यामध्ये सर्वात आधी येईल बी तोलानिक साहित्य अभ्यास वसंत बापट. सेकंड सी येईल तोलानिक साहित्य अभ्यास तत्वे आणि दिशा चंद्रशेखर जहांगीरदार. थर्ड येईल डी मराठी नाटकावरील इंग्रजींचा प्रभाव आनंद पाटील. फोर्थ येईल ई भारतीय साहित्याची संकल्पना दत्ती पुंडे पद्मा घोरपडे. आणि फोर्थ येईल ए तोलानिक साहित्य निशिकांत मिरजरकर. म्हणून 140 चा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नाउ क्वेश्चन नंबर 141. पर्यंत जो क्वेश्चन आहे तिथपासून तर 50 पर्यंत जे क्वेश्चन आहेत शेवटचे 10 प्रश्न राहिलेले आहेत. ते 10 प्रश्न जे आहेत ते पॅरेग्राफ वाचून त्याची उत्तरे द्यायची आहे. म्हणून पॅरेग्राफ वाचताना नीट पॅरेग्राफ वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आन्सर करायचे आहेत. या ठिकाणी मी पॅरेग्राफ सुद्धा तुम्हाला देत आहे. तो पॅरेग्राफ तुम्ही पॉज करून त्याच्यानंतर नीट वाचून त्याचे उत्तर द्यायचं आहे. मी डायरेक्ट हा प्रश्न घेतो. तर 141 मध्ये विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. प्रतीकांचे अस्तित्व कुठे कुठे जाणवते? एक आहे अमृत कल्पनात आणि चित्रमयी लिपीत. सेकंड आहे अमृत कल्पनात आणि व्यावहारिक संबंधात. थर्ड आहे भाषाविष्कारात आणि अमृत कल्पनात. फोर्थ आहे दुसरपणात आणि अमृत कल्पनात. म्हणून 141 चा करेक्ट आन्सर असेल सेकंड अमृत कल्पनात आणि व्यावहारिक संबंधात. पुन्हा मी तुम्हाला पूर्वसूचना दिलेली आहे. पॅरेग्राफ व्हिडिओ पॉज करून बघायचा आणि वाचायचा आणि त्याच्यानंतर आन्सर द्यायचा आहे. नाउ क्वेश्चन नंबर 142. 143 मध्ये विचारलेलं आहे संकेत का टाळता येत नाहीत? फर्स्ट आहे वेळ व श्रम यांच्याद्वारे कार्य सुकर करावे लागते. सेकंड आहे जीवनाची व्यावहारिक अंगे त्यावर आधारलेली असतात.
थर्ड आहे प्रतीकांच्या परिचयास ते उपयुक्त ठरतात. आणि फोर्थ आहे ते चित्रमय लिपीचा परिचय करून देतात. म्हणून 1, 4, 2 चं करेक्ट आन्सर असेल सेकंड. जीवनाची व्यावहारिक अंगे त्यावर आधारलेली असतात. Now question number 1, 4, 3. वन 4, 3 मध्ये विचारलेला आहे प्रतीके म्हणून का उरत नाहीत. फर्स्ट आहे अभिव्यक्तीत सुलभ असा दुसरपणा आल्यामुळे. सेकंड आहे अभिव्यक्तीच्या इतर प्रकारांनी पुष्कळ वेळा उपयोजल्यामुळे. थर्ड आहे अभिव्यक्ती सांकेतिक झाल्यामुळे. फोर्थ आहे प्रतीकातील चित्रकारित्व अदृश्य झाल्यामुळे. म्हणून 1, 4, 3 चं करेक्ट आन्सर असेल 4, प्रतीकातील चित्रकारित्व अदृश्य झाल्यामुळे. नाव क्वेश्चन नंबर 1, 4, 4. वन फोर फोर मध्ये विचारलेला आहे अभिव्यक्तीला स्वतंत्र कगोरे कधी येतात. फर्स्ट आहे संकेत टाकता न आल्यानंतर. सेकंड आहे अभिव्यक्ती सांकेतिक झाल्यानंतर. थर्ड आहे अभिव्यक्तीत सुधारपणा आल्यानंतर. आणि फोर्थ आहे कवी स्वतःचे स्वतंत्र व्यक्तित्व प्रतीत झाल्यानंतर. 1, 4 चे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4, कवी स्वतःचे स्वतंत्र व्यक्तित्व प्रतीत झाल्यानंतर. नाव क्वेश्चन नंबर 1, 4, 5. वन 5, 4 मध्ये विचारलेला आहे कलेल्या कवितात कवीचे स्वतंत्र व्यक्तित्व प्रतीत होते. फर्स्ट कधी स्वेर भटकावे साज किनारा. सेकंड घरकुल पंथी नाव. थर्ड वाट प्राजक्त. फोर रात्र पंथीचा प्रकाश. म्हणून 1, 4, 5 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, कधी स्वेर भटकावे साज किनारा. मग क्वेश्चन नंबर 1, 5, 6. इंग्रजांनी कोणत्या प्रकारे महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. फर्स्ट आपली अभ्यास पद्धती विकसित केली. सेकंड बोलीच्या सर्वेक्षणात व मौखिक साहित्याचे संकलन केले. थर्ड ज्ञानवाहक गोष्टींचे महत्त्व जाणले. फोर्थ ऐतिहासिक परंपरांचे नीटपणे अनुमान केले. 1, 4, 6 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड, बोलीच्या सर्वेक्षणात मौखिक साहित्याचे संकलन केले. ना ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 1, 4, 7. 1, 4, 7 मध्ये विचारलेला आहे इतिहासाच्या तोंडी नोंदीद्वारे कशाची निर्मिती होत असते. फर्स्ट बोलीच्या सर्वेक्षणात व मौखिक साहित्याच्या संकलनाची. सेकंड इतिहास लेखनशास्त्राची. थर्ड दंतकथा देवतकथांची आख्यायिकांची. फोर्थ प्राचीन कालांची. म्हणून 1, 4, 7 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर थर्ड, दंतकथा देवतकथांची आख्यायिकांची. ना क्वेश्चन नंबर 1, 4, 8. भारतीयांच्या इतिहास प्रेक्षकांचा शोध घेण्यासाठी काय करावे लागेल. फर्स्ट धर्मयुगाच्या काळाचा इतिहास अधोरेखित करावा लागेल. सेकंड धर्माच्या अस्तित्वाचे माध्यम हाताशी घ्यावे लागेल. थर्ड मिथकीय सृष्टीवाचन शास्त्र साकार करावे लागेल. फोर्थ धर्मयुगाचा इतिहास व मिथकीय सृष्टीवाचन शास्त्र साकार करावे लागतील. 148 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4, धर्मयुगाचा इतिहास व मिथकीय सृष्टी वाचन शास्त्र साकार करावे लागतील. ना क्वेश्चन नंबर 149. ह्याच्यामध्ये विचारलेला आहे
इंग्रजांनी भारतातील सत्ता प्रस्तावनेसाठी चाव राज्य व्यवहारासाठी मार्ग कसा मोकळा करून घेतला? फर्स्ट आहे भारतातील मौखिक परंपरांचे अनुमान केले. सेकंड, भारतातील साहित्यांचे संकलन केले. थर्ड आहे भारतातील बोलीचे सर्वेक्षण केले. फोर्थ आहे भारतातील सर्व ज्ञानवाहक माध्यमांचे सजगपणे उपयोजन करून भारतीय मानसिकतेचा शोध घेतला. ऑप्शन नंबर 4, भारतातील सर्व ज्ञानवाहक माध्यमांचे सजगपणे उपयोजन करून भारतीय मानसिकतेचा शोध घेतला. Now this is the last question of our question paper 50. साक्षर नसणाऱ्या कसली सवय होती? फर्स्ट आहे आपल्या घरात एक अडगळीची खोली ठेवण्याची. सेकंड, आपल्या घरात एक माळा ठेवायची. थर्ड, इतिहास साठवण्यासाठी. आणि फोर्थ, पिढ्यांचे एवज जतन करण्याची. 150चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3, इतिहास साठवण्याची. आजच्या क्लासमध्ये आपण 29/8/2024चा पेपर कंप्लीट केलेला आहे. तर भेटूया दुसऱ्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद.